हा आहे वलगावकडे जाणारा रस्ता आणि हा आहे अमरावतीकडे जाणारा रस्ता. आता काय झालेलं आहे की ह्या रस्त्याचं सध्या काम सुरू आहे. म्हणजे जवळपास हे आपण रजनी मंगलमच्या पुढे हे काम आणून टाकलं आहे. तर कालपर्यंत इथून ही दुहेरी वाहतूक सुरू होती सिंगल रस्त्यानं. आता ही गाडीसुद्धा ह्या रस्त्यानं आलेली आहे. आता हे जाईन कुठून हा मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आता ह्या गाडीनं जायचं कसं झालं, तिकडून समोरून सुद्धा ट्रक येऊन राहिले, गाड्या येऊन राहिले, वाहनं येऊन राहिली. इथं आता कोणतरी धडकलेलं आहे की काय माहीत नाही. इथं हा वन वे दिलेला आहे आपण बरोबर. आता हे मागंसुद्धा इथं ट्रक वगैरे सगळ्या गाड्या अडकलेल्या आहे. इथे ना कुठला कर्मचारी आहे काही गाईड करायसाठी किंवा ना कुठले बोर्ड लावलेले आहे, फलक लावलेले आहे. इथून आपण पाहू शकतो हा पूर्णपणे वन वे आहे. म्हणजे तुम्ही या बाजूने जाऊ शकता. हा ट्रक पूर्ण अडकला, त्याला जायचं कसं त्यालाही समजून नाही राहिलं. म्हणजे एकूणच अमरावतीमध्ये जे आहेत ती विकास कामं चांगल्या प्रमाणात सुरू आहेत. काही हरकत नाही आहे, विकास झाला पाहिजे असं आपल्याला वाटते. पण एक अडचण आहे, विकास करत असताना शासनानं किंवा ज्या काही नियमावली आहेत त्या नियमावलीनं आपण चाललं पाहिजे, किमान एवढी अपेक्षा. आता हाही तरी धडकून राहिला होता. आता हा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे पुढं, तेव्हा त्याचा ट्रक अडकला. आणि सगळे जेवढे ह्या रस्त्यानं रेग्युलर प्रवास करणारे आहेत त्यांना माहिती आहे की हाच एक रस्ता सुरू आहे. आता हे सुद्धा रेग्युलरवाले आहे, त्यांना माहिती आहे की बाबा आपल्याला ह्या रस्त्यानं म्हणजे हा जो सिंगल रस्ता आहे तिकडून अमरावतीहून वलगावकडे येण्यासाठी, तर ह्याच रस्त्यानं आपल्याला परत जायचं आहे राजपूतपर्यंत. तर मी मागच्या वेळी सांगितलं होतं की या रस्त्यावर कुठेतरी मधात दुभाजक पाहिजे, पण ते दुभाजक अशा पद्धतीचे आपल्याला नको. थोडेसे त्यामध्ये आपण काहीतरी बदल केले पाहिजे, रेडियम लावले पाहिजे, काहीतरी त्यात बदल करणं खूप गरजेचं आहे. मी मधात एक सजेशन दिलेलं होतं की आपण जे तेलाचे डबे असतात त्या तेलाच्या डब्यामध्ये काळ्या उभ्या करून आपण त्यामध्ये सिमेंट टाकून त्या काळ्या लावू शकतो आणि त्या काळ्यांना आपण एखाद्या लाल रेडियमनं एकाला एक जोडू शकतो. अशा पद्धतीने इथं मधात डिवायडर करता येऊ शकतो. तर काय होतं की हा जो सिंगल रस्ता याच रस्त्यानं दुहेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे. दुहेरी वाहतूक सुरू असताना अडचणीचा भाग एक की म्हणजे दुहेरी वाहतूक एका रस्त्यानं आहे, पण इथं सुद्धा लोक ओव्हरटेक करतात. आता पहा हे आणले सगळा त्रास चाललेला सगळ्या गाड्या आणले. आणि ठीक आहे, जो माणूस आरामात आहे त्याला सगळं माहिती आहे की बाबा आता आपल्याला इकडून पलटायचं आहे. म्हणजे आपल्याला आता हा इकडला रस्ता जो आहे हा सुरू झालेला आहे. जो माणूस एकदम सायलेंटली चाललेला आहे. पण जे वाहनं वेगात येत आहेत तिकडनं त्यांना तर हा विषय माहिती नाही. आता रेग्युलर चालवणारे सगळे लोक राहतात. तर ठीक आहे, थोडंसं या गोष्टीकडं आपल्या अमरावतीच्या प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. कामं चांगले आहेत, अडचण नाही आहे आपल्याला काहीच कामाविषयी. आपल्याला काही काय म्हणतात त्याला काहीच आमची तक्रार नाही आहे. फक्त थोडंसं नियोजन केलं पाहिजे कामं करताना, एवढी एक अपेक्षा आहे.